जालना प्रभाग क्रमांक 14 सह इतर भागात घाणीचे साम्राज्य तात्काळ स्वच्छ करा. नवनिर्वाचित नगरसेविका रीमा खरात काळे यांचा महापालिकेला सूचना. प्रभागात कुठल्याही प्रकारची घाण आणि अडचणी सहन केल्या जाणार नाहीत. नगरसेविकेचा पदभार स्वीकारल्यानंतर ॲडव्होकेट रीमा खरात ॲक्शन मोडवर. नुकतीच महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये भाजपाला जनतेने भरघोस मताने विजयी करत एकहाती सत्ता भाजपाच्या हातात या जालना शहराची दिली आहे. त्यामुळे भाजपाचे सर्वच नगरसेवक आता आपापल्या प्रभागात अडीअडचणी समजून घेण्यासाठी फिरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14च्या नगरसेविका ॲडव्होकेट रीमा संदीप खरात काळे यांनी उडान पूल परिसरात व त्यांच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये संपूर्ण परिसर पिंजून काढत नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आहेत. पूर्ण प्रभागाची पाहणी करत जालना महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की तात्काळ प्रभागात स्वच्छता मोहीम राबवावी. नागरिकांच्या अडीअडचणी सोडवाव्यात. कुठल्याही अडीअडचणी मी खपवून घेणार नाही अशा कडक सूचना या प्रसंगी त्यांनी जालना महापालिका अधिकारी व संबंधित स्वच्छता निरीक्षक यांना देण्याचे पाहायला मिळाले. सर्वप्रथम मी माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 14 सर्व मतदार बंधू भगिनींचे मायबापांचे मी जाहीर आभार मानते की त्यांनी सर्वात जास्त लीडनी मला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे माझी सर्वात जास्त कामाची जबाबदारी बनते आणि सर्वांचे आभार मानून मी कामाला काल सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झालेली आहे. आणि अक्षरशः ते ताटुफळे बाबा जे आहेत त्यांना कुत्र्यांनी अगदी पायाचे लचके त्यांच्या तोडले. एवढे कुत्रे इथं मांस सगळं आणून टाकलं जातं आणि ही जी सर्व घाण आहे अक्षरशः मला माझ्या प्रभागात जर अशी घाण असेल तर मी कधीही खपून घेतलं जाणार नाही. काल मॅडम सोबत पण माझं बोलणं झालेलं आहे की मला प्रभागात घाण कुठल्या स्वरूपाची चालणार नाही. म्हणजे बगळे साहेबांसोबत पण बोलणं झालेलं आहे. पाणी वेळी आवळी केव्हाही सोडतात. कचरा गाडी ही घंटा गाडी केव्हा येते केव्हाही जाते. तर आपला सगळा आता ही घाण जे आहे तर आयुक्त मॅडमशी माझं आता बोलणं पण झालं. त्यांचंही म्हणणं की आता संप आहे लोकांचा. ज्यांनी जे कॉन्ट्रॅक्टर पगार देऊ शकत नाहीत वेळेवर त्यांना काहीही अधिकार नाही कॉन्ट्रॅक्ट देण्याचा. कारण प्रश्न असा आहे की आज संप आहे. काल विकली ऑफ होता. आज संप आहे. हे कुठल्याही स्वरूपात खपून घेतलं जाणार नाही. लोकांनाही वेळेवर पेमेंट मिळालं पाहिजे. काल बऱ्याच कामगारांची मिटिंग पण घेतली सफाई कामगारांची. त्यांचं म्हणणे लेडीजला फक्त 6,000 पगार मिळतो, पुरुषांना फक्त 9,000. तो कमाल वेतन नियमानुसार मिळाला पाहिजे. साफ सफाई कुठल्या स्वरूपाचं कॉम्प्रोमाइज होणार नाही. कारण हे भंगारवाले जे आहेत या सगळ्यांना आपण सांगितलेलं की भंगार उचलून घ्या नाहीतर सरळ हे डम्पिंग ग्राउंड कडे नेण्यात येईल. काल सगळ्या चिकनच्या दुकानामध्ये मी स्वतः फिरले. सगळ्या चिकनवाल्यांना अगोदर हात जोडून सगळ्यांना माफी मागितली मी आणि चिकनवाल्यांनाही सांगितलं की इथं चिकनचं ते आणून टाकायचं नाही. त्यामुळे कुत्रे अगदी पोचले गेलेले आहेत. इथं कुत्रे सुद्धा जीव आहे याची मला जाणीव आहे पण माणसांचा जीव आधी महत्वाचा आहे. म्हणून चिकनवाल्यांना आपण सांगितलेलं त्यांची सुद्धा मीटिंग बोलवलेली आहे की चिकन जर इथं टाकत असाल तुम्ही ते उरलेलं वगैरे तर तुमच्या दुकानं कारवाई होऊन बंद होतील. त्यांना सांगितलेलं त्यांची स्पेशल गाडी करा. त्या गाडीने डम्पिंग ग्राउंडला जागा दिलेली आहे तिथे चिकन नेऊन टाका. अशा प्रकारे हा जो परिसर आहे या म्हणजे मी डोर टू डोर फिरत असताना मला असंख्य प्रॉब्लेम इथं लक्षात आलेले. ते सगळे प्रॉब्लेम मी कालपासूनच सॉल्व्ह करायला सुरुवात केलेली आहे. आणि मायबाप जनतेने जो काही माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे जे काही मला अमूल्य मत दिलेलं आहे त्याची मी 5 वर्ष त्यांच्या ऋणात राहून सेवा करणार आहे. सेवक या शब्दाचा अर्थ मी खऱ्या अर्थानं सार्थ करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि हे सगळं माझा प्रभाग जालन्यामध्ये 1 नंबरला असेल हा माझा शब्द आहे सर्वांना. स्वच्छतेबाबत नागरिकांना काय आव्हान द्याल? स्वच्छतेबाबत नागरिकांना आवाहन करायचं तर मला एक सांगा, दारामध्ये कचरा, दारात आलेल्या गाडीत कचरा कुणाला टाकू वाटणार नाही. एवढा लांब येऊन कचरा टाकायची कुणाला हौस नसते. घंटा गाडी ही वेळेवर दारात येत नाही त्याच्यामुळे लोक दारामध्ये घंटा गाडीत कचरा टाकता येत नाही मग एवढं लांब येऊन टाकतात. त्यामुळे घंटा गाडी जी आहे तर मी आपल्या वानखेडे भैयाकडून सगळी माहिती घेतली होती. फक्त 6 घंटा गाडी आहेत आणि घंटा गाडी नियमानुसार महानगरपालिकेतून सकाळी 6 वाजेला निघायला पाहिजे. त्याला कुठलाच वेळ नाही. 8, 9, 9:30 केव्हाही घंटा गाडी निघते. 6च घंटा गाडी आहे. एकूण मला वाटतं काहीतरी 12 ते 16 फक्त कामगार आहेत. ते 4 ड्रायव्हर आहेत. 4 दुसरीकडे जातात, 4 तिसरीकडे जातात. 4 लोक स्वतः फक्त काम करतात. तर पब्लिकला म्हणण्यापेक्षा आज अगोदर महानगरपालिकेनं घंटा गाडीची संख्या वाढवण्याची गरज आहे. कामगारांनी वाढवण्याची गरज आहे आणि हे जे पाणी सोडतात यांनी एक वेळापत्रक दिलं पाहिजे. अक्षरशः रात्री महिला जागी राहतात. पाणी केव्हा येईल टाइम माहित नाही.
तो टाइम वेळेवर पाणी आलं पाहिजे, तो टाइम टेबल तो एमईसीबी कडे दिला गेला पाहिजे की लाईन त्या वेळेला गेली नाही पाहिजे, घंटागाडी सकाळी लवकर आली पाहिजे, ती थांबली पाहिजे. अशा सगळेच प्रश्न आपण नक्कीच सोडवणार आहोत.